म्हणायचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करीत जा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब स्पष्ट बोला साहेब. हाय फ्रेंड, वेलकम टू माय बॅक चॅनल. आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, हर हर महादेव. मित्रांनो, आपण आजच्या ब्लॉगला करणार आहोत सुरुवात. तर आजचा ब्लॉग अतिशय खूप सुंदर आहे, तर सगळे ब्लॉग पाहण्यासाठी विसरू नका. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. काय पिल्लू उठला पिल्लू. श्रीकृष्ण आमचा उठलाय सकाळी 5:30ला. 5:30 वाजता उठलाय. 5:30 वाजता उठलाय तर तुम्ही पाहू शकताय आज दिवसभर तो झोपत नाहीये आणि दिवसभर असंच राहतो. थेट झोपतो कधी? संध्याकाळी 6-6:30 वाजता. पाहू शकता तुम्ही त्याची कॅपॅसिटी किती आहे. सकाळी 5:30ला उठतो आणि संध्याकाळी 6:30 ते 7 वाजता झोपतो. दिवसभर असाच असतो खेळत. कसा असतोय तर चला दाखवतो तुम्हाला अजून बाहेरचं ग्रामीण भागातील सकाळचं जीवन. चला बाहेर. ब्लॉगला आपण सुरुवात केली आपल्या चॅनलच्या. आजच्या ब्लॉगला काय ती ग्रामीण जीवनातील सकाळ आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ आपण हे तिन्ही ब्लॉग घेणार आहोत. तुम्हाला दाखवणार आहे सगळे ब्लॉग. कारण ग्रामीण जीवन कसं असतंय हे तुम्हाला सुद्धा माहीत पाहिजे, म्हणून हे ग्रामीण जीवनातलं फक्त तुम्हाला दाखवतोय घडामोडी. सकाळी कशा काय करतात काय नाही तील. चला दाखवतो तुम्हाला. सकाळच्या आता किती वाजल्यात? सकाळच्या 7 वाजल्यात. पाहू शकता मित्रांनो, सकाळची लगबगी. सकाळी आंघोळीला पाणी ठेवणे, आंघोळ करणे, भांडे गुंडे करणे, सगळ्या सकाळी ह्या ज्या घडामोडी असतात ग्रामीण जीवनामध्ये. पाहू शकता आभाळ आलाय. आज सोमवार आहे. महादेवाला जायचं दर्शन घेण्यासाठी. आज श्रावण सोमवार आहे पहिला. त्यामुळे आता नर्मदेश्वर गडावरती सुद्धा जायचं आपल्याला. तुम्हाला मी तिथली सगळी शूटिंग दाखवणार आहे पुन्हा एकदा. रणवीर चाला दम्मानी पडशीन. इकडं बस, इकडं साईडला बांधाच्या कडेला बस तिकडं. संध्याकाळी भांडे घासायची वेळ येतात म्हणून सकाळी घासली. तर मित्रांनो, आज नागपंचमी आहे. या नागपंचमी असल्यामुळे नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा करून दर्शन घेतलं जातं. त्यामागे एक आख्यायिका आहे की वर्षभरामध्ये जे काही शेतकरी असतात, बळीराजा असतात, त्यांना जे संरक्षण उंदरापासून असतं ते नागदेवतापासून होत असतं. म्हणून त्या दिवशी, नागपंचमीच्या दिवशी त्या वारुळाची पूजा करून, म्हणजे नागदेवताची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करीत असतात. त्यामुळे आज आपण वारुळाची पूजा करून दर्शन घेणार आहोत. चला आता आपण जाऊया वारुळाला. झाली तयारी? मित्रांनो, आता आपण चालू आहेत वारुळाचं पूजा करायला आणि दर्शन घेण्यासाठी. मी आणि रणवीर आम्ही दोघं जण. पाहू शकतो तुम्ही, रणवीर सुद्धा आहे. आम्ही दोघं जण आता वारुळाची पूजा करण्यासाठी चालू आहे.
त्यासाठी आपण हे जे पूजाचं साहित्य आहे ते सुद्धा आपण घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही यामध्ये सगळं हे पूजाचं साहित्य आहे. तर मित्रांनो, इथे समोर ते लिंबाची झाडं दिसतात, तिथे वारुळ आहे. त्या वारुळाची आपण पूजा करून दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, याच्या पाठीमागे दुसरी एक आख्यायिका आहे की एक बहीण भाऊ असतात. ते काहीतरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी एक भाऊ तिचा मरण पावतो आणि त्यानंतर जी बहीण असते त्या भावाची, तर तिला नागाच्या रूपामध्ये तिचा भाऊ दिसून येतो. तर तेव्हापासून ती त्या वारुळाची पूजा करीत असते, अशी एक आख्यायिका आहे. मला काही एवढी माहिती नाही डिटेलमध्ये, फक्त मला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. अशी सुद्धा आख्यायिका आहे आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सुद्धा एक आख्यायिका आहे. तर चला, आता आपण आलो आहे तिथं दर्शन घेण्यासाठी, वारुळाचं दर्शन घेण्यासाठी. चल, रणवीर आणि मी दोघंजण आलो आहेत. आदल्या दिवशी महिला मंडळ येऊन देवाचं दर्शन करतात, पूजा वगैरे करतात आणि नागपंचमीच्या दिवशी जी सगळं घरातली मंडळी असतात ती येऊन पूजा करत असतात. काल नव्हती काली मम्मी ती होऊ शकताय तुम्ही मित्रांनो, काल इथं पूजा केलेली वारुळाची. अशा प्रकारे ते पूजा मांडली जाते. तर आता आपण पूजा करणार आहोत. मी सोडून द्याला चप्पल काढून ठेव. गंध 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 हळद 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 भाजी भाजी गुळ 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 अगरबत्त्या अगरबत्त्या पप्पा अगरबत्त्या पाण्याने जात्या ना, आता पाण्यात भिजल्या. हा उचल ना अगरबत्ती. पाणी कसं टाकलं? गुळ भिजला, गुळ भिजला, गुळ काला भिजायला. मी लक्षात आणून दिलं का तुम्ही हाय हाय म्हणता? पप्पा, मी लक्षात आणून दिलं तुम्ही हाय हाय म्हणता. मित्रांनो, अशा पद्धतीने ते 4 खडे घेतले जातात आणि ह्या खडे लाईनमध्ये मांडून धुवून त्याला हळदी कुंकू वाहून त्यामध्ये आपण जे काही सर्व साहित्य काय असं आणलेलं ते आपण त्याला वाहत असतो. तर अशा प्रकारे आपण सगळे खडे आहेत हे लाईनमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण पाणी टाकून धुवून काढायचं. आणि हे जे कापूस याचं वस्त्र करून आपण ह्या वारुळाला वाहत असतो नागदेवताला. याला वस्त्र म्हणतात. हे वस्त्र आपण नागदेवताला म्हणतो. आपण इथे हळदी कुंकू होऊन पूजा केली जाते.
त्यानंतर हा जो धागा आहे, हा धागा आपण त्याच्यामध्ये हळदी आणि कुंकामध्ये मिक्स करून हा धागा आपण इथे जे आपण हे केलेले आहेत, हे मांडलेले आहेत, त्याच्यावरती टाकावा लागतो.
प्रकारे मित्रांनो गावामधील अनेक लोक दर्शनासाठी येत असतात. पाहू शकता माझा मित्र आहे बाळू, तो सुद्धा दर्शनासाठी आला आहे. प्रत्येक नागपंचमी दिवशी लोक वारुळाची पूजा करीत असतात. त्याच्या मागे एकच ठीक आहे, तुम्हाला मगाशी सांगितलेलीच आहे. अशा प्रकारे ते दर्शनासाठी येत असतात. सगळी पूजा करून देवाला नैवेद्य मांडून जे काय पीठ असतं, गुळ असतो, साखर असतं आणि अगरबत्ती लावून पूजा करून दर्शन घेतलं जातं. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुन्हा असेच एक नवीन व्हिडिओ भेटणार आहे पाहायला, तर पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका. चला घेतलं दर्शन, रवी दर्शन घे. तर मित्रांनो आता आपण देवाचं दर्शन घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता मी रणवीर आणि माझा मित्र एक होता, जो सुद्धा दर्शन घेण्यासाठी आला होता, वारुळाची पूजा करण्यासाठी आला होता. आता आम्ही दर्शन घेतलं आहे, आता चाललो आहेत आम्ही घरी. तर पुढचं काय नियोजन आहे त्यात आपण पाहूया काय करायचं आपल्याला. चला. तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो, हा निसर्ग आहे सकाळचा. सकाळच्या 7:30 वाजले असतील मला वाटतं, अंदाजे 7:30. तर पाहू शकताय आता मित्रांनो आपण घरी आलो आहे वारुळाची पूजा करून, आणि आता घरातल्या देवाची पूजा करायची आपल्याला. तर आता चला तुम्हाला दाखवतो घरातल्या देवाची सुद्धा पूजा. मी म्हणलं होतं हॅलो कशी बोलते त्याला बघा तुम्हाला मम्मीने पप्पा मम्मीने बोलले तुम्हाला. बरं. हा येता तर मित्रांनो आता आपण देवाची पूजा केली आहे, देवपूजा झाली. आता देवपूजा झाल्यानंतर लगेच आता आपल्याला नर्मदेश्वर गडावरती जायचं दर्शनासाठी. आज श्रावण सोमवार असल्यामुळे किती पाय पडून पाया पड, आडू नको, पाया पड.
आता मित्रांनो आपण आलो आहेत ब्रह्मनाथाला. नर्मदेश्वर गडाचं म्हणजेच महादेवाचं दर्शन घेऊन आता आपण इथे ब्रह्मनाथाकडे दर्शन घेण्यासाठी आलो आहेत. तर चला आता आपण दर्शन घेणार आहोत ब्रह्मनाथाचं. मित्रांनो तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला माहिती दिली होती ते. आता आम्ही दर्शनासाठी आलो आहे, दर्शन घेण्यासाठी. तुम्ही पाहू शकता ब्रह्मनाथाचं इथे मूर्ती आहे आणि आता आपण दर्शन घेणार आहोत. महादेवाला आलो आता दुसऱ्या देवाला ब्रह्मदेवी दुसऱ्या देवाला हा दुसऱ्या देवाला आलो होता ब्रह्मदेवाला. देवाला आलो दुसऱ्या येता गोल तसं इथं मांडलेला नाही का त्या देवाला असं आहे का? दुसऱ्या त्या देवाला आज जाय दुसऱ्या त्या पप्पा ते देव आहेत ना आपल्याकडं. म्हणजे जातानी घरी जातानी खंडोबाला जातानी आपण पाया पडू घरी घरी जाताना जातानी. हा म्हणजे तिथं साफ हलणारे हम्म, किती छान आहे. छान आहे. पप्पा तिथं इथं आणून मांडलाय नाही इथंच होता पहिलाच. पहिलं झालं पाणी तुळशीला सगळं पप्पा इथं तुळशी झाड उगलंय. हा पहिलाच घाल होता. सगळंच पाणी आता. अक्का थोडं राहून दुसऱ्या दे. देवाला लावून दे पाहिजे. मी चाललो आता खाली. तिथं बस दर्शन घे देवाचं. तिथं बस इथं बस. मग मी शिकली पप्पा ब्रह्मदेव खालून नाही पाया पडतंय. इथं हा? इथं कसं सांगा ना असं हा हं? हम्म. आणि वर चढून पाय पडलं. लहान लेकरांचं नसतं पडता येत. लहान लेकरं वर चढत. घंटी घंटी घंटे वाजते रणवीर हा वाजव थोडी. भेटत का? तर आता दर्शन घेऊन ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन आता निघलोत आम्ही. आता खंडोबाचं दर्शन घ्यायचं आता हे तुम्हाला दुसऱ्या दाखवणार आहे. देवाचं दर्शन घ्यायचंय. मित्रांनो आता आम्ही ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इथे एक ह्याच नर्मदेश्वर गडावरती एक दगडावरती स्वयंभू महादेवाची पिंड आहे आणि त्या पिंडीचं आम्ही आता दर्शन घेण्यासाठी इथे आलो आहेत मी आणि रणवीर. चला तुम्हाला दाखवतो ती पिंड. मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवली होती पण चला आता पण दाखवतो. तर मी दर्शनासाठी आलो आहे. पहिल्यांदाच माझ्या दर्शनाची पिंड आली होती त्या गडावरती. हां आलतोच ना मागल्या वेळेस. किती पिंड होते. एकच दोनच पिंड. तर आता आपण तुम्हाला दाखवतो मी दर्शन घेऊया आपण. तुम्हाला दाखवतोय चल पिंड दाखवतो. पाहू शकता तुम्ही मित्रांनो स्वयंभू महादेवाची पिंड आहे. मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पिंड पूर्ण दाखवली होती. तर मागला ब्लॉग पहा तुम्ही. मागला सर्च करून की नर्मदेश्वर गड दर्शन येत टाकल्यानंतर येईल. पाहू शकता तुम्ही. इथे पिंड आहे स्वयंभू पिंड. माझ्या सर्वप्रथम निदर्शनात आली होती. पूर्ण पिंडीचा आकार आहे हा. पाहू शकता तुम्ही.
इथे सुद्धा नागाच्या फडीचा आकार आहे, पाहू शकताय. चला आता आपण दर्शन घेऊ. मी आधी दर्शन मी चाललो पप्पा पप्पा मी चाललो. इथून वाट आहे रणवीर, हा इथून वाट आहे. मित्रांनो इकडे याला वाट नाही पण पाऊल वाट आहे. थोडीशी दगड सारून मीच ही वाट केलेली आहे थोडीशी येण्यासाठी किंवा कोणाला माहीत होण्यासाठी. हळूच पडशील. मंदिरापासून 100 मीटर अंतरावरती स्वयंभू कुंड आहे दगडावरती. मेन जी मंदिराची पिंड आहे ती सुद्धा स्वयंभू आहे. कोथिंबीर कुठे? कोथिंबीर आहे का? कोथिंबीर आहे का? कुठं सापाडी? असं का? अरे ती कोथिंबीर नाही, भुई आहे, भुई म्हणतात त्याला, भुई. मित्रांनो रणवीरने ती भुई आणली, कोथिंबीर सारखी दिसती, तर वाटलं कोथिंबीर आहे. ते दाखवतोय आता कोथिंबीर आहे. कोथिंबीर नाही ती भुई आहे, तसलं गवत असतंय, कोथिंबीर सारखं गवत असतंय ते. मित्रांनो आपण आलो आहेत घरी आता देवाचं दर्शन घेऊन. टकल्यावरून घाम आलाय पूर्ण. मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्रांनो पण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हर हर महादेव.